दिविजा वृद्धाश्रमातील 78वा स्वातंत्र्य दिन सोहळा अत्यंत उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणे साजरा केला। सर्व आजी आजोबांनी पांढरे शुभ्र कपडे घालून सकाळी प्रभात फेरी काढली। स्वातंत्र्य दिनाचा जयघोष करत स्वातंत्र्य दिनाचा उत्सव हा राष्ट्रभक्तीचा सदैव फडकत राहो, भारत हा आपला सर्व जगात प्रिय देश आहे, जय जवान जय किसान असे नारे देऊन प्रभात फेरी काढली। स्वातंत्र्य दिनाचा आनंद आजी आजोबांच्या चेहऱ्यावर दिसत होता। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते अजित कावल उपस्थित होते। यावेळी आश्रमातील ध्वजारोहण अजित कावल यांच्या हस्ते करण्यात आले। अजित कावल हे गोरगरीब मुलांना विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम मोफत करत आहेत। त्यांचे सामाजिक कार्य हे सर्वांना प्रेरणा घेण्यासारखे आहे। राष्ट्रीय तिरंगा ध्वज फडकवून आजी आजोबांनी ध्वजवंदना करत राष्ट्रगीत गायले। सर्व आजी आजोबांना व आश्रमातील सर्व कर्मचारी वर्गांनी ध्वजागीत गायले। त्यानंतर पहिल्यांदाच आश्रमातील आजी आजोबांनी नाच व गाण्याचा कार्यक्रम केला। हम होंगे कामयाब या गाण्यावर नाचताना ठेका सर्व आजी आजोबांनी धरला, तर आश्रमातील आजोबा पांडुरंग सावंत यांनी ए मेरे वतन के लोगो हे गाणे आपल्या सुरेल आवाजात साजरे केले। या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे सेक्रेटरी संदेश शेट्टी यांनी केले होते। या कार्यक्रमाला संस्थेचे खजिनदार अविनाश पाठक, मैथिली पाठक, दिविजा वृद्धाश्रमातील सर्व कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित होते। कर्मचारी समीर मिठबावकर यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे व कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।